जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी माऊली। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप या प्राकृत ग्रंथातून घेतलेल्या बालकांड अध्याय 27 आपण आता सुरू करत आहोत। या अध्यायाचं नाव आहे श्रीराम जानकी अयोध्या प्रवेश। या अध्यायामध्ये आतापर्यंत झालेल्या संपूर्ण बालकांडाचा सांगता किंवा समारोप होतोय, हे आपण आता ऐकूया। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। परशुराम सर्वांचा निरोप घेऊन तेथून शांतपणे तपश्चर्या करण्यासाठी परत गेला। विष्णूचे चाप आता श्रीरामाच्या हाती आले होते। ही गोष्ट मोठीच महत्वाची होती। विष्णूची शक्ती परशुरामाकडून आता राघव रामाकडे आली होती। परशुरामाने शस्त्रसन्यास घेतला होता, आता शिवशक्तीही रामाकडे आली होती। त्याचीही अवतार दीक्षाच होती। वैष्णवी तेज रामाच्या अंगी प्रविष्ट झाले होते, पण श्रीरामाने विष्णूचे चाप आपल्या जवळ ठेवले नाही। त्याने वरुणाला आवाहन केले व ते धनुष्य त्याला अर्पण केले। रामाचे मनोगत असे होते की मी माझे राक्षस निर्दालनाचे कार्य माझ्याच शक्तीने करीन। या विष्णूच्या धनुष्याच्या बळामुळे राक्षस मेले, माझी शक्ती काहीच नाही असे लोक म्हणतील, तसे होऊ नये। अयोध्येत प्रवेश करण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते। नाना प्रकारची वाद्ये वाजत होती। लोक रामाचा जय जयकार करीत होते। वीर पुरुष गर्जना करीत होते। रथांचा घरघर गडगड असा ध्वनी होत होता। वशिष्ठांनी काही दूतांना आधीच नगरीत पुढे पाठवले होते। नगरी शृंगारावी अशी आज्ञा दिली होती। रंगावली काढल्या गेल्या, कुंकुमाचे सडे घातले गेले, ठाई ठाई मखरे व तोरणे बांधली गेली, गुढ्या उभारल्या, पताका फडकवल्या, ध्वज उभारले। नरनारी उत्तमोत्तम वस्त्र घालून स्वागताला तयार झाले। स्त्रियांनी कुंकू केशराच्या उट्या, सुमनांच्या माळा धारण केल्या, रत्नांच्या माळा, रत्नपदके, रत्नमेखला धारण केल्या। द्वारोद्वारी पूर्ण कलश ठेवले गेले। दूध, दही, दुर्वा, सुमने, जल, सुगंधी द्रव्ये सर्व काही उत्तम तेवढे कलशात भरले होते। राजवाड्यात तर उत्साहाला उधाण आले होते। रामाच्या पराक्रमाच्या वार्ता आधीच पुढे आल्या होत्या। उत्साहाच्या भरात लोक आपापली कामे विसरून सर्वत्र आपापसात सर्वांना बातम्या सांगत होते, जयनाद करत होते, अनेक तर्क करीत होते, अनेक प्रकारे वर्णन करत होते। रामाची, लक्ष्मणाची, भरताची आणि शत्रुघ्नाची वार्ता ऐकत होते। सीता, उर्मिला इत्यादींच्या सौंदर्य गुणांविषयी चर्चा होत होत्या। जेव्हा प्रचंड वाद्य गजरात चारी बंधू पत्नीसह प्रविष्ट झाले, तेव्हा त्यांना पाहण्याची अहमहमिका फारच वाढली होती। राजपुरुषांना शिस्त पालन करणे, लोकांच्या धावाधावीला आवर घालणे कठीण होऊ लागले। श्रावणाचा शाप मिळाला त्या दशरथाला ते वरदानच होते असे लोक आता आपापसात म्हणू लागले। रामाला पाहायला फारच उतावेळ झालेले नागरिक पुढे पुढे येऊ लागले। राजपथावर फुलांच्या आणि उंची वस्त्रांच्या पायघड्या घातल्या गेल्या। पुढे चारी बंधू आपापल्या नवपरिणित स्त्रियांसह राजमंदिरात आले। वशिष्ठानेच त्यांना आत आणले। मंगल वाद्ये वाजतच होती। कौसल्या, सुमित्रा व कैकई यांना चारी दाम्पत्यांनी चरणवंदन केले। नंतर वशिष्ठांनी लक्ष्मीपूजन केले। गृहप्रवेशाचा विधी पूर्ण केला। नंतर चारी बंधू स्त्रियांसह दशरथ व वशिष्ठ यांच्या सेवेत तत्पर राहिले। श्रीराम पुरुष व सीता ही मूळ माया प्रकृती, यांचे ऐक्य कोणीच वर्णू शकणार नाही। पण वर्णनच करायचे झाले तर असे म्हणता येईल की रामरसाची रसज्ञ सीता होती व सीतेच्या ठिकाणी रसवत्ता होती, तिने राम शोभत होता। श्रीरामामुळे सीता शोभत होती व निर्गुण श्रीराम सीतेमुळे सगुण झाला होता। श्रीराम दृष्टी होता तर सीता डोळसपणा होती। सीता ही रामामुळे सुलक्षण झाली होती, तर सीतेमुळे रामच लक्षणीय झाला होता। सीता रस होती तर श्रीराम हा स्वाद होता। सीता सुमन होती तर श्रीराम हा सुगंध होता। सीता बुद्धी होती तर श्रीराम बोध होता। सीता वचन तर श्रीराम हा वचनाचा अर्थ होता। सीता पद तर श्रीराम पदाचा अर्थ होता।
सीता मुक्ती तर श्रीराम त्या मुक्तीचा अर्थ होता. सीता जीव होती तर श्रीराम हा जीवन होता. सीता मन तर श्रीराम उन्मन होता. सीता चित्त तर श्रीराम चैतन्य होता. सीता ही धरा होती तर श्रीराम धरेचा धारक होता. सीता चलन तर श्रीराम हा चालक होय. सीता व्याप्य तर श्रीराम परब्रह्म रूप व्यापक तत्व. सीता क्रिया तर श्रीराम हा कर्ता होय. सीता भोग्य राम भोगता. सीता ज्ञान तर राम ज्ञाता. त्याचप्रमाणे सीता ज्या शर्करा मानली तर श्रीराम हा मधुरपणा होता. त्यांची एकात्मता एका अणूत दोन राहावेत तशी होती. दोघे पूर्ण असून पूर्णत्वाने नांदत होते. जशी ज्यांची रामभक्ती तशीच रामाची त्यांच्यावर प्रीती. जसा भाव तशी भक्ती. जशी प्रीती तशीच प्राप्ती. जशी प्राप्ती तशीच सुस्थिती. हाच परमार्थातील मुख्य अर्थ होय. हा ग्रंथ श्रीरामच लिहून घेत आहेत आणि जनार्दन स्वामींचा शिष्य एकनाथ म्हणतो की केवळ भगवान श्रीरामाच्या कृपेनेच ही रामायण कथा लिहिली जाते. संताच्या कृपेने व जनार्दन स्वामींच्या कृपेने येथे रामायणाचे बालकांड समाप्त झाले. भावार्थ रामायण बालकांड श्रीराम जानकी अयोध्या प्रवेश नावाचा 27वा अध्याय येथे समाप्त होतो. याचप्रमाणे बालकांडही या अध्यायानंतर समाप्त होत आहे. इथून पुढे आपण अयोध्याकांडाला सुरुवात करूया. जय जय श्री रघुवीर समर्थ. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु. रामायण हे एक हिंदू महाकाव्य म्हणून जरी असले तरी त्यात वैज्ञानिक विचार, निरीक्षणाचे घटक हे देखील समाविष्ट आहेत. त्यातील काही व्याख्या विशिष्ट घटनांना वैज्ञानिक स्पष्टीकरणाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. रामायण आणि विज्ञान यांच्यातील संबंध काही अशा प्रकारे शोधता येतात. जसं की रामसेतूचे वैज्ञानिक अर्थ. त्यातील काही अर्थ अशी सूचित करतात की रामायणात वर्णन केलेले भारत आणि श्रीलंका यामधील रामसेतू वैज्ञानिक दृष्ट्या स्पष्ट केला जाऊ शकतो. या पुलाचे अस्तित्व भूगर्भीय पुरावे आणि उपग्रह प्रतिमांद्वारे आजही अस्तित्वात आहे. रामायणातील घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण जसं की रामायणातील काही विशिष्ट घटना, युद्ध, उडणारा रथ म्हणजे पुष्पक विमान, तसंच हनुमानासारख्या वेगवेगळ्या भूमिकेतून वैज्ञानिक शक्यतेच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींचे अर्थ सुद्धा लावता येतात. रामायणातील नैसर्गिक गोष्टींबद्दलचे ज्ञान म्हणजे वनस्पती, प्राणी, भौगोलिक विशिष्ट जागा, नैसर्गिक जगाचे तपशीलवार वर्णन यामुळे रामायणामध्ये अनेक शास्त्रज्ञांना सुद्धा रस निर्माण होतो. रामायणामध्ये काही विद्वान आध्यात्मिक आणि तात्विक विषयांशी वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. ते असे सुचवतात की रामायणाचा अर्थ विश्वाचे आणि मानवी प्रवासाचे रूपकात्मक प्रतिनिधित्व म्हणून लावता येईल, ज्यामध्ये पात्र, घटना, वैश्विक शक्ती आणि आध्यात्मिक तत्वाचे प्रतीक आहे. रामायण आणि वैज्ञानिक ज्ञान यातील घटक जे वैज्ञानिक ज्ञानाचे प्रारंभिक रूप म्हणून पाहिले जाऊ शकतात, जसं की औषधी वनस्पतींचे वर्णन. यामध्ये आपल्याला संजीवनी ही वनस्पती माहितीच आहे, जी हनुमान लक्ष्मणासाठी घेऊन येतो. शस्त्रक्रिया, त्यातील तंत्र, खगोलीय निरीक्षण जसं की लंका हिचं स्थान शोधून हनुमान काढून त्याची माहिती सखोल घेऊन येतात. थोडक्यात रामायण आणि विज्ञान यांच्यातील संबंध हा थोडा गुंतागुंतीचा आहे. काही व्याख्यांमध्ये रामायणाला वैज्ञानिक माहितीचा स्रोत असं म्हणूनही पाहिलं जातं, तर काहीमध्ये ते साहित्य आणि तत्वज्ञानाचं एक उत्तम कार्य म्हणूनही पाहिलं जातं. प्रत्येकाच्या दृष्टीने रामायणाचा अर्थ जरी वेगळा असला तरी रामायणाची महती ही कुठल्याच काळात कमी होणारी नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामचंद्रार्पणमस्तु.